नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की मोबाईलवरती जे काही नोटिफिकेशन येत असतात, हे आपण कशाप्रकारे बंद करू शकतो. तर मित्रांनो, मोबाईलवर काही अननेसेसरी काही नोटिफिकेशन येत असतात, जे की आपल्याला आवडत नाहीत किंवा आपल्या काही कामीचे नसतात. ही नोटिफिकेशन आपण कशाप्रकारे बंद करू शकतो? तर अशा प्रकारची नोटिफिकेशन बंद करण्यासाठी आपल्याला सेटिंग ओपन करायची आहे. सेटिंग ओपन केल्याच्या नंतर खाली आपल्याला एक ऑप्शन मिळेल, नोटिफिकेशन अँड स्टेटस बार. हे ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर आणि ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल. त्या पेजवर आपल्याला 3 नंबरचं ऑप्शन मिळेल, मॅनेज नोटिफिकेशन्स. या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर आपण ज्यावेळेस क्लिक करू त्यावेळेस आपल्या पुढे एक नवीन इंटरफेस ओपन होणार आहे. त्या इंटरफेसमध्ये आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये प्रेझेंट असलेल्या सर्व ॲप इथे दिसतात. त्या ॲपमध्ये आपण बघू शकतो की सर्व प्रकारचे ॲप इथे दिसत आहेत आपल्याला. यापैकी आपण मग कोणत्या ॲपचे नोटिफिकेशन चालू ठेवायचे, कोणत्या ॲपचे बंद करायचे ते आपण इथून ठरवू शकतो. तर इथे खाली दिलेलं आहे Instagram. Instagramचे आपण बघूया नोटिफिकेशन कशाप्रकारे चालू आणि कशाप्रकारे बंद करायचं. तर Instagramचं नोटिफिकेशन बंद करण्यासाठी आपण Instagramला ओपन केलंय. Instagramला ओपन केल्यानंतर जर आपल्याला Instagramचे सगळे जर Instagramचे ऑल नोटिफिकेशन जर बंद करायचे असेल तर आपण 1 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करू शकतो. नाही तर आपल्याला जर प्रत्येक म्हणजे सेपरेटली जर काही मेसेजेस, काही टेक्स्ट, अलार्म, काही अशा काही गोष्टी जर सेपरेटली बंद करायच्या असतील तर तुम्ही मॅन्युअली त्या सेपरेटली बंद करू शकता. अशा प्रकारे आपण सर्व प्रकारचे नोटिफिकेशन वगैरे बंद करू शकतो आणि आपल्या मोबाईलवर येणारे नोटिफिकेशन हे आपण थांबवू शकतो. अशा प्रकारे आपण नोटिफिकेशन बंद करू शकतो. या ठिकाणी दिलेल्या प्रत्येक ॲपचे असेच नोटिफिकेशन तुम्ही बंद करू शकता सेम प्रोसेसनी. धन्यवाद मित्रांनो. आणि जर मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमचं एक लाईक आम्हाला मोटिवेशन देत असतं आणि आम्ही अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्या पुढे घेऊन येऊ शकतो. त्यामुळे धन्यवाद मित्रांनो.